गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. आणि माझ्या बऱ्याचशा ताई साहेब आहेत ना, त्यांनी मला कमेंट केली होती की अक्का काळ्या कुठं गेलाय ग. ही काय हितय काळ्या काळ्या सगळ्यांना हाय करी एकदा. अहो ते रुसलं होतं 15 दिवस तर ती असं आमच्याकडे बघत होतं जणू काय आम्ही मोठा गुन्हाच केलाय त्याच्यावरती. काळ्या बापू अजून पण इग्नोर करतो, ओरडतोय कसा बघा पहिल्यापेक्षा. तोय ना मैत्रिणींनो असा रुसला होता, इग्नोर करायचा आम्हाला. इग्नोर तिथं नका ठेवू, मला हे करावं लागतं स्वयंपाकाला. आता एवढ्या 2-3 दिवसामध्ये तो यायला लागलाय. म्हणजे यायचा पण असा जरा लय तोऱ्यात असायचा, गुरमीत असायचा लय. तिला नाही आवडत दूध नाहीत आपल्याला. आणि तुम्ही इतकं दूध ठेवताय त्याला, ती इतकं पितोय का तीच पप्पा? काल पण टाकून दिलं निम नाश्ता दूध, दुसरं दूध ओतलं होतं परत. बरं आता तुम्हाला रस चपाती करू का खायला? लगेच कर ना. बर सकाळ सकाळ आज रस चपाती करणार आहे मी. हो आता काय करायचं मग, बने लावून का आता काय सारखं इन करूनच बसायचं का? ही आंबा आहेत ना लताने दिल्यात आमच्या. माझी मैत्रीण जाऊ, माझी सोन्यासारखे जाऊ आणि सोन्यासारखं आंबा दिल्यात. ही आमच्या घरचं येतं मैत्रिणींना. घरचं तर कधी ही एकाच आईची लेकर येतं. आम्ही संगच लावलेली झाडं होती पण आमच्याला पाणी नाही मिळलं. तिचं कसं दारात झाड आहे ना. आणि ही बाईने आंब पिरू दिल्यात, वजंता बाईने. चला लगेच रस करते. मग मला म्हणतात तुम्ही बाया मिरची नीट करतात, नाणी फोडतात, तुम्ही काय करताय? अहो आम्ही झाडून काढतोय. ठीक आहे, आम्ही स्वच्छता अभियान. आम्हाला एक उठरा चिंतानी एकच धंदा, आम्हाला एकच धंदा आहे मैत्रिणीनं. ही झाड फुलं झाली की पानं, पानं झाली की फुलं, फुलं झाली की शेंगा, शेंगा झाल्या की काड्या, काड्या झाल्या की पाऊस. तिकडून झाडत आली या. दिसतंय का इथं चुरुमुरू चुरुमुरू. आता पाला पडून झाला चितचा, तवर तिला मवर आला. आता मवर पडायला लागला तवर तिकडं आंब पिकते ना लिंबाचं. मग त्याचा आंब परत न पाला कालच त्याच्यात ते पाला पडला होता ना. 4-5 वजी तुम्हाला सांगते, एवढे मोठाली वजी आहेत ना. 4-5 वजी काढली, सगळी गोळा करून सगळं खालचं झाडलं. काय तुम्हाला सांगायचं मैत्रिणींनो, तलब गेली माझी तलब. आणि त्याकडून मोराचा त्या पाला पडायचा संपलं, अजून त्याला फुलं यायच्यात इथं. पाला संपला तर वर तर खाली रांग तुम्हाला पुढे गेल्यावर धावते. आताच धावते, थांबा ध्यानात राहायचं नाही परत. तुम्ही म्हणता धावती म्हणली होती, खोटं बोलली. थांबा धावते. आता हिथलं झाडत आलेली मी, ह्या हिथं आली एवढ्यात. आणि तिकडलं काल सगळं झाडून काढलं. चला तुम्हाला फुलं धावती, पाहिजे एवढी फुलं इथं. आता ह्याचं काय पडतंय माहिती आहे का? ह्याचं बारकं चिरकं पडतंय. आणि हिथं बघा फुलं, अक्षरशः मी ना गुलाबाच्या फुलात राहिलाय. हे अशी बघा फुलं. ते आमची मोना यायची होती ना, त्याच्यामुळे ती फुलं टाकली होती सगळीकडं. म्हणलं कसं मोना फुलात ना आली म्हणजे बरं. आयो कुठे आहेत बाप्पू? तुम्हाला बाप्पू बी दाखवते. ही अशी फुलं हो का. नाद नाही करायचा. मोना कसं वाटलं मग तुला इकडं आल्यावर? वाटलं ना? बाई माझी माहेरला गेलती, महिना झालं. आणि आमची सुट्टीला गेलती आमची मोना. मिरच्या तुझ्या वाट बघून बघून आणल्या ना. आमचं बाप्पू आल्यात इथं. काय म्हणताय बाप्पू? तर म्हणतात बाप्पू परवा दिवशी आलत. यावं लागतं, काम असल्या तुम्ही आपलं आणि यावं लागतं, यावं लागतं. हो, पोरगी काम करते का झोपली बघितलं पाहिजे. आणि पाण्याची बाटली सगळं असते तेव्हा कुणी. आता पाणी प्यायचं आपलं गार पाणी, कशाला कोणाला मागायचंय? नाही मागितच नाही मी कोणाला. झाला का हिरीचा गाळ काढून? झाला. आता काय वाट करायची? आता वाट करायची, सरी काढायची. ही आता पाऊस पडला गाळाला 15-14. आता वाटेला जाते 10-12. आता त्या खेपावूया.
बघा आमचं बापू किती काम करतात. आणि हो ती बापू सांगावं काय? ती माणसं बोंबालतात ती म्हणतात ते रेशमाच काहीतरी म्हणली असून गोटमला म्हणून गोटम गेलाय. कोणीच काय म्हणलं नाही का नाही. नाही कुठे गेलाय ते देवाला गेलाय. देवाला गेलाय ती काही बाकाळपणा करतो काही हा, म्हणतो म्हणला काय मी म्हणतो फकीरन. आपलं मरू दे ते. कुठे ते कोणाच्या नादी लागायचे. आणि रेशमा काय म्हणली नाही लेकरू तिला नका काय म्हणू. नाही काय नाही म्हणली. तिचं काहीच नसतं नाही काय नाही. त्याला हिंडायची सवय लागली आहे पहिल्यापासून. पहिल्या. हिंड तर बोंबलत गायराटवणी. हम्म. बघितलं का मैत्रिणींनो. बाय सगळ्यांना आता द्या मला बी शिव्या तुम्ही बायांनो. घेतले दोघी तिघी जणी मला बी शिव्या देणार. मला म्हणणार हा तू तसलीच आहे. तसं काय नाही. तसं नाही गोटम दादाला तशी बनती असं काय नाही. भाऊ आहे तो भावाच्या नात्याने कुठं दिदे बाप्पू आला हो गावातनं जाऊन काढून आणावं लागेल. मैत्रिणी असं काय नाही असंच म्हणलं ते असंच. काय गरज आहे का त्याला काय म्हणायची. बायका पोर काय सगळं हाय जिथली तिथं. आव बाळाच्या सचिन विठ्ठल माने मुक्काम पोस्ट काजड. मैत्रिणींना माझ्या माहेरची ऑर्डर आहे माहेरची. आणि ही द्यायची आता बापूंपाशी. सचिन दादाने ऑर्डर टाकलेली. झाडून काढलं सगळं हे दिसतंय का. आणि हिथं आता मिरच्या नानींनी आणल्या बाहेर. पती चालली खोबरं आणायला. लाडूला खोबरंच नाही. झाडून काढलेलं तुम्हाला दाखवते. किती राडा असतो माझ्या महाग कामाचा. झाडून काढत होती बाप्पू आलेत तवर. हो का तिकडं तेवढी परकंड पडली आणि हिथं एवढी परकंड पडली. निस्ती फुलं इथं निस्ती फुलं. कवी दिदीला लावलंय कविताच्या घरी तूप आणायला. तूप आणायचंय खोबरं आणायचंय. इकडं खारका फोडून ठेवल्यात नानींनी तोपर्यंत. आणि ही बापूंपाशी मसाला. बापूंपाशी पार्सल. त्या दिवशी दिलं तर साडीच. आता निघाल्यात. आता निघाले. हा ह्याच्यावर नाव टाकले. नंबर बी टाकलाय त्याच्यावर फोन करायचा त्यांना. मी काल मेसेज केला बापूंपाशी देते म्हणून. नाही काय जातो घेऊन. हा पद्धतशीर आता जाताना तिकडं आधी जातो. तुमच्या माहिती आहे ना सचिन माने कुठं हाय हाय समजे माने हनुमा पूजा खालतच मुक्काम पोस्ट काजड मानल्यावर तिथंच. काजळला हाय ते कुठे हाय. नाही तर बा मैत्रिणींनो व्हिडिओ नाहीत कंटिन्यू. आमचे लय पळापळी चालली कामाची. काय सांगू तुम्हाला. पावसाने धुडगूस घातलाय. दुपारनंच रोज येतोय. मिरची पावडर कुठं नाही. हो का बिव कुठून निघा नाही. बळबळ चालतोय. आणि तुम्ही तर किती सांगितलं होतं सगळ्यांना मला उन्हाळ्यात ऑर्डरी टाका उन्हाळ्यात ऑर्डरी टाका. होय ना. आता पण काय करायचं. हो का चाळा नाही. आता ही ना ती ही याच्यातनं चाळून घेतलं ती तेवढं मोठं बी निघलं. आता ही निघलं तरी पण ही थोडंसं मोठं वाटतंय म्हणून अजून बाजूला ठेवलं. ह्यात मध्ये एक पॅकिंग झाली माझ्याकडून. आता थोडी मोठ्याची ती आता अजून कुटायची बारीक बाजूला काढायची. चाकू घेऊन आली कात्री घावा नाही. नानींना ही भरायला लावली मिरची. ही बारीक आहे. हो का बघू शकता. कांडपला लागलं आता हिथून पुढे ही सुटायला पाजुरी यायला. बघायचं का तुम्ही म्हणता कसं काय आका काय म्हणते तर तुम्हाला हात लावून धावते. हो का हो का ऊन पडलं तर सगळ्या गोष्टी किती वैताग असतो तुम्हाला काय सांगायचं. आता इथून पुढं कांडप बंद होत्या तर माणसांचं. हे असं होतं लाल झरत. मिरची पावडर कुठली होती राती. सगळं चांगलं आहे. मिरची चांगली पण कांडप जिथं पावसाने लय राडा चाललाय. आता काय सांगायचं. ऊन कडक पडले ना तरच लगेच टाकायला लागतंय हे करायला. आणि मिरचीला काहीच फाय नाही. काल दुपारपासून मिरची वाळती तरी तिला काहीच फाय नाही मिरचीला. ही मिरची पावडर आहे तिखटावाली. आता ही एका ताईसाहेबांची 4 किलो डॉक्टर ताईसाहेबांची किनवटच्या ताईसाहेबांची जवळ 10-12 किलोची मिरची पावडरचीच ऑर्डर आहे नुसती. ही एक गटुडं आणि इकडं एक अजून हो का हिथं एक गटुडं कुठून ठेवलंय दिसतंय का. हे माझं चाललंय. इकडं परत मिरची अजून नानींनी वाळायला टाकली आहे.
ती चाळा नाही अजिबात, ऊनच पडा नाही. आज पडलंय ऊन, पण ही नुसती चोपटलेली मिरची, हिला काहीच नाही झालं. सगळं झाडून काढलं, अख्खं कडं कोपरं. दुपारी किती 2 वाजेपर्यंत झाडून काढलं आज, 2 वाजेपर्यंत. आता करायचं दुपारनं लाडू आणि मग कुरिअर पॅकिंग. ही आहे तिखटाची मिरची पावडर मैत्रिणींना, आणि कलरची दुसरी वेगळी आहे. सांडगं एवढं राहिलं ते इथं, अजून थोडं राहिलं ना भरायचं. काय सांडगं भरलं की नव्हतं भरलेलं, हां ती भरून लावून टाकलं. धना पावडर हिथं एवढी आहे, हिथं एवढी मैत्रिणींनो. तिथं वरती कांदा लसूण मसाला, तिथं लसूण चटणी परत केली, आणि मसाला एवढा राहिला आजच्या उद्याच्या दिवसापुरता हाय. हळद पण हाय, बघू शकता. आता आम्ही काय केलं माहितीये का, आम्ही नाणी आपण कालच्या धरणं फक्त मिरची पावडर करतो. पावडर केली, मिरची पावडरची जास्त मिरची पावडरची ऑर्डर, म्हणजे काल दिवसभर पण कांड आमचं मिरची 5-5 किलो 2-2 किलो 4-4 किलो 2-2 किलोची हे ऑर्डर येतं मैत्रिणींना, बघू शकता. नुसती मिरची पावडर केली काल, आणि काल पण भरली ना. आता काही एवढी राहिली आहे, आणि अजून एक गटूड आहे बघा, ती भरून ठुलत रात्री आम्हाला घमेली नव्हती म्हणून. आणि आज तुम्ही म्हणता मग आज का बंद आहे, तर आता ती मिरची रात्री पावसाने सादळलेली वाळायला टाकली, बघू शकता. तिकडं थोड्या वेळाने कडक झाली की कुटायची, आणि मग उद्या इरबळ मसाल्याचा. आज फक्त कालच्या धरणं फक्त मिरची पावडरचं चाललंय, आणि आज लाडू करायच्यात आता दुपारला. माझा नंबर घ्या 9657484033. ऑर्डर बघायची का मैत्रिणींना तुम्हाला? हो का, मसाला 2 किलो, मिरची पावडर 4 किलो, काश्मीरी मिरची पावडर 2 किलो, धना पावडर 2 किलो, गरम मसाला 1 किलो, कांदा लसूण मसाला 2 किलो, लोणचं अर्धा किलो, हळद 1 किलो, मालवणी मसाला अर्धा किलो. पते दाखव का, ते दुसरं पत्ता अजून आहेत ती मोठ्यांना. नांदेडच्या ताईसाहेब इथं डॉक्टर, आणि ह्या ताईसाहेबांची कंटिन्यू ऑर्डर असते माझ्याकडे मैत्रिणींना. ती मोठं पार्सल दे की, मोठं दे. दे का 2 मिनटं. हो का, ही पार्सल असते ती. कांदा लसूण मसाला 1 किलो, मिरची पावडर 1 किलो, लसूण चटणी पावशेर, लोणचं अर्धा किलो, खोबरं अर्धा किलो, डिंक लाडू अर्धा किलो. खालच्या ताईसाहेबांचं बघा, मिरची पावडर 2 किलो, मालवणी मसाला 2 किलो, हळद अर्धा किलो, लोणचं पावशेर. नाद करते काय, नाद करतीस, घ्यावंच लागतंय. नाद करते काय, तिकडं वरती पार्सल पॅकिंग करून ठेवलं ते अजून, आणि हिथं चाललंय बघा. नाद करता काय, नाद करते. काजू बदाम, काजू माहिती आहे तुम्हाला, हा माल कसला असतो, किती रुपये महाग असतो, होय नानुड्या? आणि तुपात तळायचं चाललेला असतो. दाखवा नाणे, तुपाची भरणी दाखवा. नाद करते काय, नाद करतेस. हा, माऊली तुप असतं बघा. इकडं डिंक तळलाय, तिकडं तीळ बी काढलंय, इकडं बघा खारीक खोबरं, अजून त्याला विलायची गोळण तुपण. मग किती बी खाणाराने खाणाराची मजा आहे फक्त. चला आता भी लाडू बांधायला घेते मैत्रिणीनं. बाय सगळ्यांना. हे खजुरीचे लाडू, डिंकाचे लाडू मैत्रिणीनं, आणि हे आहे खजुरीच्या लाडूचं.